श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। देव म्हणत आहे, दुर्लक्ष करू नका। हे पाहिल्यानंतर 10 मिनिटात तुम्हाला चांगली बातमी मिळेल। उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार। या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका। उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल। चिन्ह आणि प्रकटी करण्यासाठी तयार राहा। होय टाईप करा आणि आशीर्वाद प्राप्त करा। तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात। तुम्हाला तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही। तुमचे वर्तमान वास्तविकता पहा। जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईल। स्वामीच्या प्रार्थनेने तुमच्या सर्व चिंता, भीती आणि दुःख दूर होईल। तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुम्हाला खरे प्रेम, भरपूर विपुलता, परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे। तुमच्या स्वप्नाचे जीवन आता प्रकट होत आहे, त्यावर दावा करा। हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या प्रार्थनेवर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल। हे ऐकताच तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव बनेल। किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची जाणीव आहे का? तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्व उत्तम दिवस जगले नाहीत। आराम करा, सर्व काही ठीक होईल। पुष्टी करण्यासाठी हा संदेश शेअर करा। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे। सोडून देऊ नका। हा संदेश शेवटपर्यंत ऐका, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत। तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात। सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले। देव तुम्हाला तुमच्या आयुष्यातील असे आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल। देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे। प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे। पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व्हाल। चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात। पण सर्वोत्तम गोष्ट त्यांना मिळते जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात। आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही। देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा। तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल। जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिकपेक्षा बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो। तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका। धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहतात। ज्याचे कर्तव्य चांगले असतं त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो। देव म्हणतो, मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात, परंतु लक्षात ठेवा की देव म्हणतो, मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे ऐकत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे। मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून देईन की मी तिथेच आहे। देव म्हणतो की मी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे हे ओळखा। तुमच्या आर्थिक नातेसंबंध, करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे। लोक काय विचार करतात किंवा म्हणतात हे महत्त्वाचं नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नको। तू तुझे चांगले कर्म कर आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर। ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात। तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे आणि तुम्ही पुन्हा प्रेम कराल। तुम्ही मागवलेले सर्व काही मी पुनर्संचय करणार आहे। डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्हाला हवे ते जीवन जगता येते। पहा ते अनुभव। तपशिलावर लक्ष केंद्रित करा। आता तुमचे डोळे उघडा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी चमत्काराची अपेक्षा करा। तुम्ही तयार असाल तर होय बरोबर आहे टाईप करा।
अभिनंदन, तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात. प्रतीक्षा संपली. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. तुमची कंपनी वाढवा आणि ते वाहू द्या. तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून तुमची पुष्टी करा. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते. ही स्वामी आई तुला खास आशीर्वाद देते. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करू, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.